चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली या पृथ्वी तलावरती आपल्या सर्वांना ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी अस्तित्वात आहेत. आणि त्यांचा समाधी सोहळा त्या काळामध्ये माऊलींनी संपूर्ण तत्वज्ञान या समाजासाठी दिलं. संपूर्ण तत्वज्ञान देऊन झाल्यानंतर माऊलींच्या मनामध्ये विचार आला की आपण हे तत्वज्ञान जगताला दिलं, आपलं वयही कमी आहे आणि हा कमी वयामध्ये मोठेपणा मिरवायचा आणि मोठेपणा मिरवून त्याचा मोह काय आपल्याला आवरता येणार नाही आणि या मोहामुळे अहंकार उत्पन्न होईल आणि त्या अहंकाराला निर्दालन करायचंय. मग त्यासाठी आधीच समाधी घेतल्याने काय वावगं या विषयावरती माऊलींनी चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर सर्वात प्रथम त्यांच्या मनामध्ये येणारा विचार हा त्यांनी त्यांचे गुरुवर्य निवृत्ती दादांना सांगितला. आणि निवृत्ती दादांना सांगितल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, असा काय विचार करतोयस बाळा तू? आम्हाला सोडून जाणार, या जगताला सोडून जाणार? तुझं ज्ञान आम्हाला मिळणार नाही रे. त्यावेळेला माऊलींनी सांगितलं की गुरुदेवा, तुमच्या सानिध्यामुळे तुमच्या वरद हस्ताने आतापर्यंत जेवढं तत्वज्ञान आपल्याला माहिती झालंय ते तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये चिरकाल टिकल अशा पद्धतीने आपण समाजासाठी साधू संतांना दिले. आणि आपल्याला हे माहीत असूनही ज्ञानाच्या सानिध्यामध्ये राहिलो नाही, त्या पद्धतीने जर आपणच वर्तवणूक केलं नाही तर समाज आपल्याला नाव ठेवल. त्यापेक्षा या तत्वज्ञानाशी आपला हा फार मोठा गैरप्रकार घडेल. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणाले, ठीक आहे, काही अडचण नाही, घेऊन टाक समाधी. आणि त्यानंतर कार्तिक वद्य एकादशीला निवृत्ती दादांनी सगळ्या संत मंडळींना या ठिकाणी म्हणजे त्या आळंदीमध्ये आमंत्रित केलं. आणि आळंदीमध्ये हळूहळू 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 सर्व साधू संतांची मंडळी ज्या पद्धतीने आज आपल्या या संगीत ऐकण्यासाठी, आपले भजन ऐकण्यासाठी, भगवंताचं नाव ऐकण्यासाठी आपणही हळूहळू हळूहळू ज्या पद्धतीने येतोय त्याच पद्धतीने त्या आळंदीमध्येही त्या काळामध्ये हळूहळू सर्व संत मंडळी येण्यासाठी सुरुवात झाली. संत मंडळी आल्यानंतर कार्तिक वद्य द्वादशीला माऊली शेवटचं कीर्तन करणार होते. कारण आता समाधी घ्यायची आहे, माऊली परत दिसणार नाही. मग ते शेवटचे शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण साधू संत त्या ठिकाणी शेवटचे शब्द, शेवटचं कीर्तन हे या साधू संतांना सांगितलं. ते कीर्तन संपल्यानंतर माऊलींनी सांगितलं की श्रोते हो, माझा तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या आनंदामध्ये आणि चिरकालामध्ये मी या समाधीमध्ये राहील. तुमचा सर्वांचा आशीर्वाद म्हणजे ज्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी संत नामदेव ज्यांनी या वारकरी संप्रदायाच्या पाया रचण्यासाठी फार मोलाचे सहकार्य केलंय, ज्यांच्या हाताने साक्षात पंढरीश पांडुरंग जेवण करत होते, नैवेद्य खात होते, दूध पीत होते, त्यांचा आशीर्वाद हा माऊली घेत आहे. संपूर्ण विश्व माऊली आहे, ते या बाकीच्या साधू संतांचे आशीर्वाद घेत आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर
एवढं बोलले, माझा तुम्हाला शेवटचा निरोप, आणि एवढं बोलून त्यांच्या झोपडीकडे रवाना झाले. झोपडीकडे रवाना झाल्यानंतर त्या झोपडीच्या भोवती माऊलींच्या त्या आळंदीमध्ये संपूर्ण टाळ, मृदुंग, भजन, कीर्तन या संपूर्ण याचा आवाज त्या ठिकाणी दुमदुमत होता. सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं. आणि शेवट तो दिवस उजाडला. तो दिवस उजाडण्याच्या आधी म्हणजे कार्तिक वद्य द्वादशीला म्हणजे कालच्या दिवशी माऊलींनी शेवटचं कीर्तन केलं. आणि शेवटचं कीर्तन झाल्यानंतर माऊलींना चिरकाल आनंद मिळावा यासाठी संत नामदेव आणि निवृत्तीदारांनी या पंढरीश पांडुरंगाचा त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये जागर केला. ती रात्र तशीच भजन आणि कीर्तनामध्ये जागवली. आणि तो जागर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे आजच्या दिवशी माऊली त्यांच्या झोपडीतून निघाले. चारही भावंडांनी त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये पवित्र असं स्नान केलं. संत नामदेवांनी ती समाधीची जागा स्वतः जाऊन पाहिली. संपूर्ण व्यवस्था नजरेखालून काढली. त्या सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ पुरातन गुफा होती. त्या गुफेमध्ये त्या संपूर्ण साफसफाई करण्यात आली. त्या ज्या भिंती होत्या त्या शेणा मातीने सारवण्यात आल्या. आणि माऊलींना बसण्यासाठी दुर्वा, बेल, तुळशी या सर्वांनी सिद्ध असं त्या ठिकाणी आसन तयार केलं. त्यावरती शुभ्र असं वस्त्र धारण केलं. त्यावरती टाकलं, ते अंथरलं. आणि माऊली त्यांच्या झोपडीतून बाहेर पडली.